चांदोबा रामायण 24वा भाग किष्किंधाकांडाचा प्रारंभ। वसंत ऋतूचा काळ होता। पंपा सरोवराचे जल अत्यंत निर्मल आणि स्वच्छ होते। त्यामध्ये कमळे आणि नीलकमळे उमलली होती। सरोवराभोवतीचे अरण्य अत्यंत मनोहारी होते। कोकिळा कुंजन करत होत्या, मयूर नृत्य करत होते। वसंताची ही शोभा पाहून श्रीराम एका बाजूला आनंदित झाले, तर दुसऱ्या बाजूला सीतेच्या विरहाने व्याकुळ होऊन आपल्या स्थितीवर विलाप करू लागले। ते जेथे पाहत, ज्या गोष्टीकडे पाहत, त्यांना सीतेचेच स्मरण होत होते। ते लक्ष्मणाशी अत्यंत निराशेने बोलले, लक्ष्मणा, या मनोहर प्रदेशात जर सीता माझ्यासोबत असती तर मी जीवनात अन्य काहीही मागितले नसते, परंतु सीतेशिवाय जगणे आता असंभव वाटत आहे। मी माझे प्राण त्यागून देईन, तू भरताकडे परत जा, असे म्हणून ते मोठ्याने रुदन करू लागले। लक्ष्मणाने रामला हितोपदेश दिला। सीतेवरील अगाध प्रेमामुळेच हे दुःख उत्पन्न होत आहे, असे सांगून त्याने तो विरह आणि व्याकुळता दूर ठेवण्यास सांगितले। रावणाचा शोध घेऊन सीतेला परत आणणे हेच आपले कर्तव्य आहे, असे तो म्हणाला। जर रावण सहजासहजी सीतेला सोपवणार नसेल तर त्याचा वध करावा लागेल आणि त्यासाठी धैर्याची आवश्यकता आहे, असे सांगत लक्ष्मणाने धीर दिला की शोक हा कार्याचा नाश करणारा असतो। त्यानंतर ते दोघे त्या वनात संचार करू लागले। राम लक्ष्मण जेव्हा पंपा सरोवराजवळ आले तेव्हापासून ऋष्यमुख पर्वतावर राहणारा सुग्रीव नावाचा वानरराज त्यांच्यावर लक्ष ठेवून होता। हत्तीच्या पिल्लांप्रमाणे बलवान असलेल्या त्या दोघांना त्या भागात फिरताना पाहून सुग्रीवाच्या मनात धडकी भरली। आपला शत्रू असलेला आपला मोठा भाऊ वाली यानेच आपल्याला हानी पोहोचवण्यासाठी यांना पाठवले असावे, असे वाटून सुग्रीव आपल्या वानर मंत्र्यांसह मतंग ऋषींच्या आश्रमात जाऊन बसला। कारण तिथे त्यांना वालीचे भय नव्हते, वालीची माणसेही तिथे येऊ शकत नव्हती। सुग्रीव आपल्या मंत्र्यांना म्हणाला, हे कोण लोक आहेत जे वल्कल वस्त्रे परिधान करून छद्मवेशात या अरण्यात आले आहेत? तुम्हाला ठाऊक आहे का? वालीनेच यांना पाठवले असणार, असे तो म्हणाला। त्याचे बोलणे ऐकून सर्वजण भयभीत झाले। तेव्हा सुग्रीवाच्या मंत्र्यांपैकी एक असलेल्या हनुमंताने म्हटले, तुम्ही सर्वजण अकारण का घाबरत आहात हेच कळत नाही। या ऋष्यमुख पर्वतावर वाली येणार नाही, त्याची कोणतीही चिन्हे इथे दिसत नाहीत। राजा असलेल्या व्यक्तीचे चित्त इतके चंचल असू नये, असे त्यांनी सुनावले। ते ऐकून सुग्रीव म्हणाला, वाली इथे आला आहे असे मी म्हटले नाही, पण त्या माणसांना तर पहा, त्यांचे ते लांब हात पहा, त्यांच्या हातातील ती खडगे आणि धनुष्यबाण पहा, त्यांना पाहून कोणालाही भीती वाटेल। वालीनेच यांना नक्की पाठवले असेल असा माझा संशय आहे। वाली राजा असल्याने त्याचे अनेक सहाय्यक असू शकतात। आपण अत्यंत सावध राहिले पाहिजे, अन्यथा शत्रू आपल्याला गाफील ठेवून आपला विनाश करतील। वाली अत्यंत चतुर आहे, म्हणून तू छद्मवेशात त्वरित त्यांच्याकडे जा, त्यांच्याशी संवाद साध आणि त्यांचे रहस्य काय आहे ते जाणून घे, असे त्याने सांगितले। आपला राजा सुग्रीव याचे मत जाणून घेऊन हनुमंताने वानर रूप त्यागले आणि एका ब्रह्मचार्याचे रूप धारण करून ते राम लक्ष्मणांकडे गेले। अत्यंत विनयाने त्यांना नमस्कार करून ते म्हणाले, महाभागांनो, आपण व्रतस्थ राहून तपश्चर्या करणाऱ्या राजर्षींप्रमाणे दिसत आहात। राज्य करायला हवीत असताना आपण या पंपा सरोवर क्षेत्रात वल्कले परिधान करून का फिरत आहात? आपण कोण आहात? आमचा राजा सुग्रीव नावाचा वानर आपल्या भावाकडून हाकला गेल्याने दीन अवस्थेत फिरत आहे। मी त्याचा मंत्री आहे। माझे नाव हनुमान आहे। माझे पिता वायुदेव आहेत। सुग्रीवाच्या इच्छेनुसार मी हे ब्रह्मचारी रूप धारण करून ऋष्यमुख पर्वतावरून आलो आहे। माझ्याकडे इच्छेनुसार रूप बदलण्याची आणि इच्छेनुसार गमन करण्याची शक्ती आहे, असे त्यांनी सांगितले। हनुमंताचे शब्द ऐकून श्रीरामाच्या मुखावर आनंदाच्या लहरी उमटल्या। ते लक्ष्मणाला म्हणाले, यांना तूच उत्तर दे। यांच्या बोलण्याच्या ढंगावरून हे व्याकरण आणि भाषेचे महान पंडित असल्याचे जाणवते। ज्या राजाकडे असे दूत असतात तोच खरा राजा होय, असे ते म्हणाले। तेव्हा लक्ष्मण हनुमंताकडे वळून म्हणाला, हनुमंता, वानरराज सुग्रीवाबद्दल आम्हाला चांगली माहिती आहे। आम्ही त्यांच्या शोधात आलो आहोत। हे माझे थोरले बंधू श्रीराम आहेत। यांना तुमच्या सुग्रीवाच्या मदतीची आवश्यकता आहे। सुग्रीवाला त्यांचे राज्य हे परत मिळवून देऊ शकतात, असे म्हणून त्याने आपली सर्व कथा हनुमंताला सविस्तर सांगितली। शेवटी रामाच्या पत्नीचे हरण करणाऱ्या राक्षसाचा पत्ता सुग्रीव सांगू शकेल, असे आम्हाला कबंधाकडून समजले आहे। सीतेचा शोध घेण्यासाठी सुग्रीवाने आम्हाला मदत करावी। आजवर याच्यात जे मागेल ते देणाऱ्या या श्रीरामाने आज या मदतीसाठी सुग्रीवाचे शरण घेतले आहे, असे लक्ष्मण हनुमंताला म्हणाला। हे शब्द उच्चारताना लक्ष्मणाला अत्यंत दुःख झाले। हनुमंत मुत्सद्देगिरीने म्हणाले, आपण थोर पुरुष आहात। सुग्रीवाने स्वतः आपल्याला शोधत यायला हवे होते, पण त्यांच्या पुण्याईमुळे आपणच त्यांना शोधत आला आहात। सीतादेवीचा शोध घेण्यासाठी सुग्रीव आपल्याला पूर्ण सहकार्य करतील। आता आपण सुग्रीवाकडे जाऊया का? हनुमंत विश्वासार्ह आहेत आणि ते सत्य बोलत आहेत या खात्रीने राम लक्ष्मण त्यांच्यासोबत जाण्यास सिद्ध झाले। हनुमंताने ब्रह्मचारी रूप त्यागून वानर रूप धारण केले आणि राम लक्ष्मणांना आपल्या पाठीवर बसवून ते ऋष्यमुख पर्वताकडे गेले। सुग्रीव ऋष्यमुख पर्वतावर नव्हता, तो मलय पर्वतावर होता। हनुमंताने तिथे जाऊन राम लक्ष्मण आले असल्याचे सांगितले आणि सुग्रीवाने त्यांच्याशी मैत्री करणे लाभदायक ठरेल
असे सांगितले. राम लक्ष्मणांना सुग्रीवाकडून हवी असलेली मदतही त्यांनी स्पष्ट केली. हनुमंताचे बोलणे ऐकल्यानंतर सुग्रीवाचे भय नाहीसे झाले. तो हर्षित झाला आणि आपले वानर रूप त्यागून एका सुंदर मानवाचे रूप धारण करून राम लक्ष्मणांना भेटायला आला. तो श्रीरामाला म्हणाला, आपल्याबद्दल हनुमंताने सर्व काही सांगितले आहे. महाराज असलेल्या आपण माझ्याशी मैत्रीची इच्छा धरणे हे माझं वानरासाठी मोठे गौरवपूर्ण आणि लाभदायी आहे. असे म्हणून त्याने मैत्रीचा हात पुढे केला. रामाने सुग्रीवाचा हात धरून आपली मैत्री स्पष्ट केली. त्यानंतर रामाने सुग्रीवाला कडकडून मिठी मारली. हनुमंताने अरणीचे मंथन करून अग्नी प्रज्वलित केला. प्रथम स्वतः त्या अग्नीची पूजा केली आणि मग तो अग्नी राम सुग्रीवांच्या मध्ये ठेवला. त्या दोघांनी त्या अग्नीची प्रदक्षिणा केली आणि अग्नीला साक्षी मानून मैत्री केली. आजपासून एकाचे सुख दुःख हे दुसऱ्याचे असेल अशी त्यांनी शपथ घेतली. सुग्रीवाने एका मद्दी वृक्षाची फांदी तोडून आणली. राम आणि तो त्या फांदीवर बसले. तसेच हनुमंताने एका चंदनाच्या वृक्षाची फांदी तोडून आणून लक्ष्मणाला त्यावर बसवले. तेव्हा सुग्रीव रामाला म्हणाला, रामा, माझ्या भावाने म्हणजेच वालीने माझ्यावर अन्याय केला आहे. त्याने माझ्या पत्नीचे अपहरण केले आहे. वालीच्या भयाने असा वणवण फिरणाऱ्या मला आपण अभय द्यावे असे तो म्हणाला. सुग्रीवा, तुझ्या मैत्रीच्या मोबदल्यात मी तुझ्या भावाचा म्हणजेच वालीचा वध करीन. त्याचा मृत्यू माझ्या बाणांमध्येच आहे असे श्रीराम म्हणाले. तुमच्या कृपेनेच मला माझे राज्य आणि माझी पत्नी परत मिळवायची आहे. तुम्ही कोणत्या कार्यासाठी या निर्जनवनात फिरत आहात ते सर्व हनुमंताने सांगितले आहे. तुम्ही आणि तुमचे बंधू आश्रमात नसताना एकट्या सीतादेवीला रावणाने बळजबरीने पळवून नेले. आडव्या आलेल्या जटायूचाही त्याने वध केला. तुमचा हा पत्नीवियोग लवकरच संपेल. सीतादेवी त्रैलोक्यात कोठेही असली तरी तिला शोधून आणून मी तुमच्या स्वाधीन करीन. आता मला उमजले, मी त्या दिवशी पाहिले होते त्या सीतादेवीच होत्या यात संशय नाही. रावणाच्या मांडीवर बसून रडत रडत आकाशमार्गाने जाणाऱ्या सीतेला मी पाहिले होते. त्यांनीही मला आणि माझ्यासोबत असलेल्या 4 वानरवीरांना पाहिले होते. आम्हाला पाहून त्यांनी आपले दागिने वरच्या वस्त्रात बांधून आमच्या दिशेने फेकले होते. ते दागिने आम्ही इतके दिवस सुरक्षित ठेवले आहेत. ते पाहून आपण ओळखू शकता असे तो म्हणाला. रामाने हे शब्द ऐकले आणि ते दागिने पाहण्यासाठी ते व्याकुळ झाले. सुग्रीव उठून एका गुहेत गेला आणि सीतेच्या दागिन्यांची ती पुरचुंडी घेऊन परत आला. ती पुरचुंडी पाहताच रामाने सीतेचे ते वस्त्र ओळखले आणि शोकाच्या आवेगाने ते कोसळले. ते अश्रू गाळत विलाप करू लागले. लक्ष्मणा, रावण पळवून नेत असताना सीतेने टाकलेले हे वस्त्र आणि हे दागिने पहा. तिने हे दाट गवतावर टाकले असावेत, म्हणूनच पहा यांना साधा ओरखडाही लागलेला नाही. लक्ष्मणाने सीतेचे ते दागिने पाहून म्हटले, मी हे केयूर आणि कुंडले ओळखू शकत नाही, पण सीतेच्या चरणांना नमस्कार करताना जे पैंजण दिसायचे ते मात्र नक्की हेच आहेत. रामाने सुग्रीवाकडे वळून म्हटले, तू पाहत असतानाच त्या राक्षसाने माझ्या प्राणप्रिय पत्नीला पळवून नेले ना? तो कोठे गेला? कृपया सांग, मी त्याचे प्राण आत्ताच घेईन असे ते म्हणाले. रावणाबद्दल आपल्याला काहीच ठाऊक नसल्याचे सुग्रीवाने सांगितले. मात्र सीतेचा शोध करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू अशी प्रतिज्ञा त्याने केली. त्यानंतर त्याने रामाला धीर देत म्हटले, मी एक वानर असूनही पत्नीसाठी असा दुःखात बुडून गेलो नाही. दुःखाने काही साध्य होत नाही. पुरुषार्थ गाजवला पाहिजे, धैर्य धरले पाहिजे असा त्याने उपदेश केला. हे शब्द ऐकून रामाने धैर्य एकवटले, आपले डोळे पुसले आणि सुग्रीवाला म्हटले, तू एका खऱ्या मित्राला साजेसे शब्द बोलला आहेस. संकटकाळात तुझ्यासारखा आप्तमित्र मिळणे कठीण आहे. तू सीतेचा शोध घेण्याचा प्रयत्न नक्कीच कर. आता मी तुला कोणती मदत करायची ते सांग. ती मदत माझ्याकडून होईल की नाही अशी शंका मनात धरू नकोस. वालीला मारण्याचे वचन मी दिले आहे आणि त्यात खोटे काहीही नाही. मी कधीही असत्य बोलणारा माणूस नाही असे ते म्हणाले. रामाचे शब्द ऐकून वानरांना परमानंद झाला. त्यानंतर राम आणि सुग्रीवाने एकांतात संवाद साधला आणि आपली दुःखे एकमेकांना सांगितली. सुग्रीव रामाला म्हणाला, माझा भाऊ महाबलवान आहे. युवराज असलेल्या मला त्याने अपमानास्पद बोलून राज्यातून हाकलून दिले. प्राणांपेक्षा प्रिय असलेल्या माझ्या पत्नीचे त्याने हरण केले. माझ्या मित्रांना त्याने कारागृहात डांबले. मला मारण्यासाठी तो अनेक प्रयत्न करत आहे. त्याने पाठवलेल्या कितीतरी वानरांना मी मारले आहे. माझ्या भावाच्या भयामुळेच मी तुम्हाला पाहिल्याबरोबर समोर आलो नाही. आता माझ्याकडे जे काही आहे ते हे हनुमंत आणि इतर सोबतीच आहेत. त्यांच्या आधारामुळेच मी अजून जिवंत आहे. माझा परम शत्रू असलेला तो वाली मेल्याशिवाय मला जीवन नाही, सुख नाही. ही माझी व्यथा आहे. दुःखे मित्रांनाच सांगायची असतात ना असे तो म्हणाला. चांदोबा रामायण 24वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.